कोकणातील बंदरातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या कोळंबी निर्यातीवर अमेरिकेने काही निर्बंध लादल्याने कोकणातील मच्छीमार बांधव आर्थिक संकटात सापडलाय। जगात सर्वात जास्त कोळंबी आयात करणारा देश म्हणजे अमेरिका। अमेरिकेच्या नव्या टेरिफ धोरणामुळे 26% शुल्क आता भरावा लागणार आहे। त्यामुळे भारतातील कोळंबीचे दर आता पडलेत। समुद्रातील मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमार बांधव आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना अमेरिकेच्या या नव्या धोरणाने मच्छीमारांचं कंबरडं मोडलंय। त्यामुळे कोकणातील मच्छीमार हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातल्या किंवा मच्छीमारांच्या कोळंबीचे दर म्हटलं तर टायनी हे सगळ्यात चविष्ट आहे। तिचे साधारण 100-110 पर्यंत रेट होते आणि चालू जवळपास 250 पासून 280 पर्यंत होते आणि व्हाईट प्रॉन्स ही जवळजवळ 400-450 पर्यंत काउंटप्रमाणे त्यांचे रेट असायचे। परंतु हा टेरिफ झाल्यानंतर आम्हाला भीती वाटते की आमचे रेट घसरवून जवळजवळ 80% घसरवून, म्हणजे टायनी साधारण 30-35ला खरेदी करू शकतात। चालू साधारण मीडियम चालू ती जवळजवळ 100च्या आसपास येईल आणि व्हाईट हा जवळपास 150 रुपये। आणि जर आत्ताच डिझेलचे दर आजच 2 रुपयाने पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जवळपास आता डिझेल आम्हाला 80 ते 90 रुपयापर्यंत पडतो। तर ह्या ज्या तफावतीमुळे धंद्यावर दुष्परिणाम तर होणारच, पण ह्याच्यातनं आमची उपासमार होऊ शकते, कारण आम्ही बोटी चालू करू शकतच नाही। कारण तो जो आम्हाला फरक आहे डिझेलची खरेदी, आता डिझेल जवळपास आम्हाला एका ट्रिपला 1 लाखाचं जवळपास डिझेल लागते। 5 ते 6 दिवसांनी आमची बोट येते आणि तेव्हा आम्हाला आत्ताच आमची परिस्थिती होती की 1 लाखाचं डिझेल संपवला तर आमची 1,10,000 1,20,000 अशी आमची मच्छी विक्री होत होते। काही ठिकाणी 90,000वर येत होती कधी कधी। त्यामुळे आधीच आता परवडत नाही। त्यामुळे जर कोळंबीचे रेट घसरले तर 5-6 दिवसाची पूर्ण नुकसानीमध्ये जाणार आहे। आम्हाला डिझेलचाच जो खर्च येतो तोच भागणार नाही। अमेरिकेने भारतावर टेरिफ लावल्याने कोळंबीची निर्यात ठप्प झाली असून कोळंबीचे दर 350 किलो रुपयांवरून 70 रुपये किलोपर्यंत आता घसरलेले आहेत। अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात सीफूड आयात करतं, मात्र आता काय झालं आहे की अमेरिकेने 26% टेरिफ हे लावलेलं आहे भारतीय उत्पादनांवर। त्यामुळे कोळंबीचे विशेषतः दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पडले आहेत, कारण जवळजवळ 70 ते 80 रुपये रेट पडल्यामुळे जी कोळंबी 100-125 रुपयांनी जात होती ती आज मातीमोल झालेली आहे। त्यामुळे मच्छीमारांचा डिझेलचा खर्चही सुटत नाही आहे। यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे। तेव्हा शासनाला विनंती आहे की त्यांनी या टेरिफमध्ये काहीतरी सुधारणा करून किंवा अमेरिकेकडे चर्चा करून यावर तोडगा काढावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।